बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना, तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या व्यासपीठाला तुम्ही सर्व शिवसैनिकांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करा, ही तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती. जशी या निकालाची तारीख समीप येऊ लागलीये, जवळ येऊ लागलीये, तसं या शिंदे गटाच्या पोटामध्ये एक गोळा उठू लागलाय शिवसैनिकांनो. याचं एक बोलकं उदाहरण काल परवामध्येच आपण महाडमध्ये पाहिलं. महाडच्या शिवसैनिकांनी काय घ्यायचाय तो समाचार घेतलेला आहे, या तो उचित सन्मान केलेला आहे यांचा. अगदी प्रसाद देऊन पिटाळून लावलेला आहे यांना. त्या दिवशी झेंडे आणि दांडे दोन्ही वापरले गेले बरं शिवसैनिकांनो. पण या संबंध केसवर, याच्या निकालाचे देशाच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होणार आहेत. या केसच्या निकालाचे, ही केस फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही, तसा विचार तुमच्या डोक्यातून काढून टाका. ही केस शिवसेना असेल, शिंदे टोळी असेल, भारतीय जनता पक्ष असेल किंवा महाराष्ट्राचं राजकारण असेल, याच्या पलीकडे गेलेली आहे. या केसवर साऱ्या कायद्याच्या अभ्यासकांचं, संविधानाच्या अभ्यासकांचं, लोकशाहीच्या अभ्यासकांचं साऱ्यांचं लक्ष या केसवर लागून आहे. ही केस आता देशव्यापी केस झालेली आहे. भविष्यात लोकशाही टिकणार की नाही, या सगळ्याचं भवितव्य या केसवर अवलंबून आहे. बाबासाहेबांनी त्याही काळात सांगितलं होतं, भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी त्याही काळात सांगितलं होतं, संविधान अतिशय योग्य आहे, पण संविधानाचं पालन करून घेणारे हात, संविधानाचं पालन करून घेणारी ती डोकी, त्यांचे ते विचार जर अस्वच्छ असतील, गलिच्छ असतील, ते विचार जर चुकीचे असतील, ती माणसं जर चुकीची असतील, तर मात्र संविधान मोडून तोडून वापरलं जाणार. आणि याच्यात दोष संविधानाचा नसणार, याच्यात दोष त्या माणसांचा असणार. आणि त्या माणसांना ज्यांनी मोठं केलं त्या सगळ्यांचा ह्याच्यामध्ये दोष असणार, हे मात्र नक्की. बाबासाहेबांनी त्याही काळात सांगितलं. त्यामुळे मी मगाशी सांगितलं, या केसचा दूरगामी परिणाम, या केसच्या निकालाचा दूरगामी परिणाम या देशाच्या राजकारणावर होणार आहे. आता या केसकडे राजकीय विश्लेषक, राजकीय अभ्यासक किंवा एक्सपर्ट म्हणू शकता, या सगळ्यांचं या केसकडे बघण्याचा तो दृष्टिकोन, तो नजरिया काय आहे ते नक्की तुमच्या सर्वांसमोर मी घेऊन येतोय. अगदी फटफट काही मुद्दे तुमच्या सर्वांसमोर घेऊन येतोय. जसजशी या केसचा निकाल जवळ येईल, तशी या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही वेगळ्या घडामोडी तुम्हाला पाहायला मिळतील बरं शिवसैनिकांनो. काय सांगतायत राजकीय विश्लेषक जरा बघा. सुप्रीम कोर्टाने व्हीप ठरवलाय, गटनेते ठरवलेले आहेत. सुप्रीम कोर्टाने त्यासाठी राजकीय पक्षाचा आधार घेतलेला आहे. आता लक्षात घ्या, सुप्रीम कोर्टाने काही गोष्टी एक केसचा भाग म्हणून, संविधानाचा भाग म्हणून विधानसभेच्या अध्यक्षांकडे वर्ग केलेले आहेत. त्यांच्याकडून त्या केसेस सुप्रीम कोर्टाकडे येतील. थेट सुप्रीम कोर्ट त्याच्यात थेट हस्तक्षेप करत नाही, पण त्यांनी ती नियमावली घालून दिलेली आहे. व्हीप कोण, गटनेते कोण, त्यासाठी आधार कुणाचा घ्यायचा, राजकीय पक्षाचा आधार घेतला गेलेला आहे. सुप्रीम कोर्टाने इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडून डॉक्युमेंट्स तुम्ही मागवू शकता, असे विधानसभेच्या अध्यक्षांना सूचना दिलेल्या आहेत. तुम्ही मागवू शकता. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने 2018च्या ऐवजी 1999 ची घटना विधानसभेच्या अध्यक्षांना पाठवलेली आहे, ज्यावर आधीच अपील सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे. म्हणजे शिवसेनेचं, मूळ शिवसेनेचं अपील पेंडिंग आहे. तुम्हाला थोडीशी उजळणीही करून देतो या सगळ्यामधनं मी. सुप्रीम कोर्टाने इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला देखील पक्ष ठरवायचे निर्देश कोणत्या तत्वांवर असायला हवेत याचे स्पष्ट प्रमाण सांगितलेले आहेत. तुम्ही कुठल्या तत्वांवर पक्षाचा निर्णय घेतलात, मनात आलं देऊन टाकलं चिन्ह, मनात आलं देऊन टाकलं नाव, असं होऊ शकत नाही. ट्रिपल टेस्ट झाली आहे का? ट्रिपल टेस्टचा कुठलाही पुरावा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सुप्रीम कोर्टामध्ये सादर करू शकला नाही. फक्त 2018ची घटना आमच्या नियमांना धरून केली गेलेली नाही, ती आम्हाला 22 मध्ये कळाली, आम्हाला स्वप्न पडली 22 मध्ये, आणि त्या हिशोबाने आम्ही जमा केलेली 43 लाख ऍफिडेव्हिट्स, ती कागदपत्र आम्ही बाजूला ठेवली. आम्ही थेट शिवसेनेचं नाव आणि चिन्ह शिंदे गटाला देऊ केलं. अशाच प्रकारचं सध्याचं वातावरण त्यावेळेस आपण पाहिलं. फेब्रुवारी 2022 मध्ये थेट जशी बंदी उठली, सुप्रीम कोर्टाने जसा स्टे उठवला की तुम्ही नाव चिन्ह आता निर्णय घेऊ शकता, तसा पहिला निर्णय जो तडकाफडकी, जगाच्या इतिहासातली एवढी फास्टेस्ट केस
इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने चालवलेली आपण सर्वांनी पाहिली. म्हणजे जेवढं आपल्याला गोड लागतं तेवढं घ्यायचं, बाकीचं सोडून द्यायचं. बाकीचं तारीख पे तारीख, तारीख पे तारीख आणि तारीख पे तारीख. लक्षात घ्या. त्यामुळे पक्ष कशावर ठरवायचा याचं प्रमाण सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितलेलं आहे. 2018ची घटना अवैध म्हणत असाल, बघा राजकीय विश्लेषकांची काही मतं आहेत. 2018ची घटना जर अवैध म्हणत असाल तर मग इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या निर्णयात शंका उपस्थित होते आणि त्यावर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला स्वतःला सिद्ध करावे लागेल, जे केलं गेलेलं नाही. लक्षात घ्या. त्यांच्यावर शंका आहे पण ते अजून सिद्ध झालेलं नाही. त्यामुळे आणि ते करणं कठीण नाही तर अशक्य दिसतंय. कारण इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कुठलेही पुरावे घेऊन बसलेलीच नाही सुप्रीम कोर्टापुढे. पण शिवसेनेकडे ढिगभर पुरावे आहेत त्याचे, ढिगभर. अगदी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर, वेब पोर्टलवर अपलोड देखील केलेले आहेत. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने ज्यावेळी धारेवर धरलं त्यावेळेस ही केस खऱ्या अर्थाने सुनावणीला आली विधानसभेच्या अध्यक्षांकडे. कारण तारीख पे तारीख पडत होती. धारेवर धरल्यानंतर त्यांनी थोडंसं मनावर घेतलं. त्यातही नाताळ दिवाळीच्या सुट्ट्यांचे विषय काढले, हिवाळी अधिवेशनाचे. सुप्रीम कोर्ट म्हणालं 31 डिसेंबर तर 31 डिसेंबर, एकही दिवस वाढवून मिळणार नाही. कारण सुप्रीम कोर्टाने पाहिलं जवळपास 6 महिन्यात केस इंचभरही पुढे गेलेली नव्हती. मग ज्या वेळेस यांनी केस अंतिम टप्प्यामध्ये आणली, म्हणजे जवळपास 17 ते 18 डिसेंबरच्या काळामध्ये त्यांनी सांगितलं की केसचा निकाल झालेला आहे, शेवटचा अंतिम युक्तिवाद बाकी आहे, तो 3 दिवसात संपणार आहे. 20 तारखेपर्यंत किंवा 23 तारखेपर्यंत लिफाफा बंद निकाल लागेल आणि त्यानंतर फक्त काही गोष्टी रिव्ह्यू होतील. 2-2.5 लाख 3 लाख पानं काय ते म्हणाले. तर त्याच्यानंतर आम्ही हा निकाल लावू या आशेवर सुप्रीम कोर्टाने पाहिलं काहीतरी घडणार आहे. त्या हिशोबाने यांना 10 दिवस, खऱ्या अर्थाने हे 5च दिवस वाढवून दिले गेलेले आहेत. पुढे काय घडलं पहा. आता निकाल 10 जानेवारी पर्यंत लागणार आहे. निकाल समीप येताना अभ्यासक आणखी काही शक्यता वर्तवत आहेत. राजकीय अभ्यासक म्हणता येईल. काय काय शक्यता आहेत पहा. त्यातल्या काही मला पटतात, काही मला न पटण्यासारख्या आहेत. पण त्या शक्यता तुम्हा सर्वांसमोर मी घेऊन येतोय. काही राजकीय शक्यता अशा आहेत की त्या मला अशक्य दिसतात, पण तरी देखील जर कुणाकडनं त्याची शक्यता वर्तवण्यात आली असेल तर तुमच्यापर्यंत घेऊन येणं ते मला क्रमप्राप्त वाटतं. नार्वेकर राजीनामा देऊ शकतात. जी गोष्ट मला सध्याच्या घडीला अशक्य यासाठी वाटते कारण खऱ्या अर्थाने हा सुप्रीम कोर्टाचा अपमान ठरेल. कारण ज्या प्रकारे तुम्ही वेळ वाढवून ऐन मोमेंटला, कारण कोर्ट काय हे पागल नाही बसलेलं तिथे की अचानक कुणीतरी यावं आणि आमच्याशी खेळून जावं. ते सर्वोच्च आहे, या देशाचं सर्वोच्च आहे. त्यांनी या सगळ्या घटनांमधून काहीतरी नोंदी घेतलेल्या असणार ना. त्याच्यानंतर देखील तुम्ही आमच्याशी जर खेळायचा प्रयत्न करत असाल तर कोर्ट त्याच्यावर फक्त ताशेरेच नाही तर कदाचित ही सबंध केस महाराष्ट्राच्या विधानसभेतून काढून घेईल आणि ही केस स्वतःकडे चालवेल. कारण एक पुरेसा वेळ दिला गेलेला आहे. महाराष्ट्राचं राजकारण पाहता भविष्यात अगदी आलेला थोडका टायमिंग आहे हा. बघा ना तुम्ही, अगदी मार्च एप्रिल मध्ये देशाच्या निवडणुका असतील किंवा महाराष्ट्राच्या विधानसभेचा कार्यकाळ केव्हाच संपतोय, मार्च मध्येच हा कार्यकाळ संपतोय. मग ह्या छोट्या कालावधीमध्ये सुप्रीम कोर्टाला हा निकाल लावायचा देखील आहे. त्यामुळे ही केस पुन्हा विधानसभेकडे देऊन ते 5-6 महिने घालवणं सुप्रीम कोर्ट यामध्ये जाणार नाही. त्यामुळे मला ही शक्यता कमी वाटते. पण राजकीय विश्लेषकांना वाटतं की नार्वेकर राजीनामा देऊ शकतात. दुसरी एक शक्यता अशी आहे, विधानसभा भंग करून राष्ट्रपती राजवट आणली गेली जाऊ शकते. नार्वेकरांना तसं जर वाटलं की हे जाणार आहेत विरोधामध्ये तर कदाचित तशा पूर्वसूचना दिल्या जाऊ शकतात. अगोदरच, निकालाच्या अगोदरच विधानसभा भंग करून राष्ट्रपती राजवट आलीच तर मग विषयच संपतो. डिस्क्वालिफिकेशन काय आणि क्वालिफिकेशन काय सगळा विषय संपून जातो. कदाचित या शक्यतेवर मी जास्त काही बोलू शकत नाही, पण हिचा एक अंदाज होऊ शकतो. त्यानंतर तिसरी जी देवेंद्र फडणवीस स्वतः म्हणाले होते विधान परिषदेवर घेऊन, पण विधान परिषदेच्या कुठल्याही निवडणुका तशा समीप नाहीयेत की त्या आजकालमध्ये होणार आहेत. त्यामुळे या शक्यतेवर पण तितकंसं मला सांगता येत नाही किंवा एखाद्याचा राजीनामा घेऊन कदाचित ते केलं जाऊ शकतं, सांगता येत नाही. विधान परिषदेवर घेऊन हे सरकार कंटिन्यू केलं जाऊ शकतं. आणि चौथी शक्यता जी आहे ती आपल्या सर्वांना माहिती आहे, मर्जर करून घेणं, जेणेकरून अपात्रतेचा विषय संपतो. पण जर मर्जर झालं तर शिवसेना नाव, शिवसेनेचं चिन्ह या याचिका जागेवर संपतात.
मर्जर झालं, तुमचा दावा संपला. ही चौथी याचिका, ही चौथी एक तुम्ही एक शक्यता म्हणू शकता. ज्यावेळी अपात्रता नोटीस पाठवली त्याच वेळेस पक्ष उद्धव ठाकरेंकडे होता आणि आजही राजकीय पक्षाची जवळपास 85% पुढची मेजॉरिटी ही उद्धव ठाकरेंकडेच आहे. तरी देखील इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने धनुष्य आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाला देऊ केलं, हे राजकीय विश्लेषकांचं मत आहे. मग आता विधानसभा अध्यक्ष जरी वेगळा विधानसभा अध्यक्ष, सगळ्यात पहिली एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, विधानसभा अध्यक्षांना कुठलाही असं बंधन नाहीये की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या त्यांनी जे नावाचा आणि चिन्हाचा जो निर्णय घेतला त्याच्यावर तुम्ही तुमचा निर्णय द्यावा. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा निर्णय हा त्यांचा निर्णय झाला, तुम्ही तुमचा वेगळा निर्णय देऊ शकता, हे मान्य सुप्रीम कोर्टाच्या निर्देशामध्ये आहे. तुमच्या दोघांना एकमेकांचे निर्णय लागू होऊ शकत नाही. तुम्ही दोघं एक अर्ध न्यायालय आहात, एक ट्रिब्युनल आहात, लवाद आहात, पण तुमच्या दोघांवर सुप्रीम कोर्टाचा निर्णय मात्र अंतिम निर्णय ठरतो. तुमच्या दोघांवरही तो अंतिम निर्णय ठरतो. बघूया आता विधानसभेचे अध्यक्ष काय निकाल देतील. तसे झाल्यास इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या निर्णयाला तुम्ही क्रॉस करू शकता आणि तसं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितलंय की तुम्ही तुमचा वेगळा निर्णय देऊ शकता. पुढे आणखी काय म्हणतायत विश्लेषक, एकमेकांचा निर्णय पाळणं हे दोघांनाही बंधनकारक नाही, पण शेवटी सुप्रीम कोर्टाचा निर्णय पाळणं हे दोघांनाही बंधनकारक आहे. पण यात सुप्रीम कोर्टाला, आता ह्यात मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सुप्रीम कोर्टाला जे काही असेल ते लवकरात लवकर लावावं लागेल. कारण ही अपात्रता जी आहे ती मुळात काही 6 वर्षांसाठी नाहीये. शिवसैनिकांनो, बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न असतो की ही अपात्रता झाली तर हे पुढच्या निवडणुका देखील लढवू शकणार. तसं नाहीये. ही अपात्रता या विधानसभेच्या कार्यकाळापुरतीच मर्यादित आहे. म्हणजे मार्च मध्ये समजा हा कार्यकाळ संपणार असेल तर मार्च पर्यंतच ही अपात्रता राहील. मग हा निर्णय जर सुप्रीम कोर्टाकडनं जर फेब्रुवारीमध्ये झाला, उदाहरण घ्या, किंवा जानेवारीमध्ये झाला आणि ह्यांना अपात्र ठरवलं, तर ही अपात्रता फक्त 2 महिन्यांसाठी असणार आहे. ही काही पुढच्या निवडणुकांसाठी लागू होऊ शकत नाही. पुढच्या निवडणुका हे त्यांच्या स्वतःच्या लढवू शकतात. मग स्वतःचा पक्ष काढतील, कुणामध्ये मर्ज होतील, हा त्यांचा प्रश्न राहिला. पण निवडणुका लढवू शकतात. 6 वर्षांची जी मर्यादा असते किंवा 6 वर्षांची जी अपात्रतेची जी मुदत असते ती अशा आमदारांना असते ज्यांच्यावर क्रिमिनल ऍक्ट असतो आणि त्यांना 2 वर्षापेक्षा जास्तची शिक्षा झालेली असते. त्यांना 6 वर्षापर्यंत निवडणूक लढता, म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही असं म्हणू शकता की त्यांना पुढची निवडणूक लढता येऊ नये याची ही तजवीज केलेली आहे संविधानामध्ये, म्हणून 6 वर्ष ठेवलेली आहेत. पण ह्या आमदारांना ज्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे त्यांना त्याच कार्यकाळापुरतं त्यांचं निलंबन असतं किंवा त्यांच्यावरती अपात्रता असते. पुढच्या निवडणुका ते लढवू शकतात. त्यामुळे सुप्रीम कोर्टाची ही जबाबदारी बनते की ह्यांना लवकरात लवकर निर्णय होऊन ती विधानसभेचा कार्यकाळ संपायच्या आधीच यांना अपात्र करणे. आता दुसरी गोष्ट अशी, सुप्रीम कोर्ट शिवसेना नाव आणि चिन्ह हे मूळ पक्षाला पुन्हा देईल अशी वस्तुस्थिती दिसते. म्हणजे नाव आणि चिन्ह ज्या आधारावर शिंदे टोळीला देऊ केलं गेलं होतं तो आधारच बेबुनियाद, बेसलेस दिसतोय, त्याला कसलाही मूळ नाहीये. त्यामुळे हे नाव सुप्रीम कोर्ट पुन्हा मूळ पक्षाला देऊ शकतं. आता राहिला प्रश्न यांच्या म्हणजे राजकीय पक्षाचं सांगतोय तुम्हाला, तर कदाचित त्यांच्याकडनं नाव चिन्ह जर गेलं, पक्षाचं नाव आणि चिन्ह गेलं, तर ह्यांना जर स्वतःचं अस्तित्वच टिकवून ठेवायचं असेल तर शिंदे टोळीला स्वतःचा पक्ष काढावा लागेल आणि त्यांच्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे जे काही नॉर्म्स असतील, जे काही नियम असतील, त्या नियमाप्रमाणे त्यांना स्वतःचं कामकाज पुढे करावं लागेल. शिंदे टोळी जर त्यांना मर्जर कुणामध्ये व्हायचं नसेल, जर मर्जर, पहिली गोष्ट बघा, त्यांना मर्जर झाली नाही तर सगळेच्या सगळे अपात्र होतात. पण हा कार्यकाळ फार थोडा राहिलाय, त्यामुळे ह्या शक्यता पुढच्या आहेत. समजा निवडणुकांना सामोरं जायचंय, आता शिंदे टोळी स्वतः धनुष्यावर निवडणूक लढवायच्या कॅपॅसिटीमध्ये नाही. त्यामुळे कमळावर जर निवडणुका त्यांना लढवायच्या नाहीत, धनुष्यावर लढवू शकत नाहीत, स्वतःचा वेगळा पक्ष काढायचा आहे, तर मात्र ह्यांची अवस्था दारुण आहे. कमळावर गेले तर जाऊन डिपॉझिट वाचवू शकतात आणि कमळ स्वतःचं डिपॉझिट घालवेल ह्यांना घेऊन, असं मला तरी वाटत नाही. वेगळा जर पक्ष काढला, कारण 40 आमदार आहेत शेवटी स्वतःकडे, 12-13 खासदार आहेत, वेगळा जर पक्ष काढला त्यांना इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या नियमावलीप्रमाणे, गाईडलाईन्स प्रमाणे त्यांना पुढील त्यांची कार्यवाही करावी लागेल. पण शिवसेना नाव, शिवसेनेचं चिन्ह
किंवा बाळासाहेबांचं नाव हे कुठेही वापरू शकत नाहीत, कारण 25 जून 2022ला जी काही राष्ट्रीय कार्यकारिणीची शिवसेनेची बैठक झाली त्याच्यामध्ये ठराव एकमताने मंजूर झाला. प्रतिनिधी सभेने त्याला अनुमोदन दिलं की कोणीही शिवसेनेचं नाव आणि चिन्ह वापरू शकत नाही. तसा ठराव इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे त्यांच्या डायरीमध्ये नोंद आहे त्याची. शिवसेनेच्या घटनेप्रमाणे हा नियम केला गेलेला आहे. आता सुप्रीम कोर्ट, मगाशीही तुम्हाला सांगितलं, या केसकडे फक्त शिवसेना किंवा शिंदे गट असं बघत नाहीये, तर येणारी हजारो वर्ष या देशाची लोकशाही ज्यावर अवलंबून आहे अशी केस म्हणून सुप्रीम कोर्ट स्वतः याच्याकडे बघत आहे. पुढचे मुख्यमंत्री पद 40 आमदारांवर लॉटरी लागलेल्या एकनाथ शिंदेना पुढे मिळेल की नाही मिळेल हे तुम्हाला सर्वांना, अगदी शेमडं पोरग देखील सांगू शकतं की 40 आमदारांवर मुख्यमंत्री झालेला माणूस मी अपक्षांचं पकडत देखील नाही. पुन्हा त्याला ही लॉटरी जर लागली नाही, शेवटी कसं असतं, डोक्यावर मुकुट असतील, जोपर्यंत शीत असतात तोपर्यंत आसपास भूत भटकत असतात. शीत संपली, भूत गायब होतात. ज्यावेळेस ही मुकुट उतरले जातील, कारण भाजप हा असा पक्ष आहे, हा कुणालाही स्वतःचा प्रतिस्पर्धी बनू देतच नाही. संघाची शिकवण आहे ती. आणि देवेंद्र फडणवीस हे एक असं व्यक्तिमत्व आहे, त्याने आजूबाजूला, तुम्ही भाजपमध्ये पहा ना, देवेंद्र फडणवीसांच्या तोडीस तोड त्यांनी एकही व्यक्ती ठेवलेला नाही. म्हणजे समजा देवेंद्र फडणवीस हे 10वीच्या वर्गात असतील तर त्यांच्या दुसऱ्या दर्जाचा नेता जो असेल किंवा दुसऱ्या फळीचा नेता असेल तो थेट 3री 4थी मध्ये आहे. म्हणजे 4थी मधला आणि 10वी मधला त्यांनी 8वी 7वी मध्ये असा कुठला नेताच ठेवलेला नाही आजपर्यंत. हे फक्त महाराष्ट्रात नाही, हे देशात देखील आहे. नरेंद्र मोदींच्या आसपास देखील कुठलाही नेता नाही की आपल्या कॉम्पिटिशनला लोकांच्या मनात विचार तरी आला पाहिजे की हा नाही तर हा नेता आहे, असं काहीच होऊ शकत नाही. मग हे आपसामध्ये जर एवढं करू शकतात तर एकनाथ शिंदे काय आहेत त्यांच्यासमोर? त्यामुळे ही शीत संपतील, ही भूत गायब होतील, मग ह्या पक्षांचं, ह्या टोळ्यांचं काय करायचं? देशाच्या लोकशाहीचं लक्ष लागून आहे, पाहूयात आपण देखील. पण विधानसभेचे अध्यक्ष कदाचित वेगळा निर्णय घेऊ शकतात. याचं कारण असं मी शेवटी तुम्हाला सांगितलं, शेवटचा तुम्ही तो संदर्भ लावा तिथे. आपल्या आसपास देखील कोणाला भटकू द्यायचं नाही. तुम्ही त्या कढीपत्त्याची मजा घेतलेली आहात ना, मग आता कढीपत्त्याचा स्वाद झालेला आहे, टाकून द्यायचा. हे शेवटी भारतीय जनता पक्षाची शिकवण आहे. यांना जेव्हा कळेल तेव्हा त्यांना ना परतीचे रस्ते दिसतील ना समोरचा रस्ता दिसेल. बरं, ज्या घरात परतायचं होतं त्या घराला काडी लावून त्याच्यावर शिकोट्या केल्या होत्या, त्यामुळे परतायला घर नसणार. कुठे जाणार? आम्हालाही पाहायचंय, तुम्ही इथे आहात, आम्ही इथे आहोत. तुम्हा सर्व शिवसैनिकांची रजा घेतो. जितकं शक्य होईल तितकं हे आडवा हात मारायचाच प्रयत्न करणार आहेत सध्या. पाहूयात, आपण सारे इथे आहोत. सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. पाहूयात केसमध्ये नेमकं काय घडतंय.